एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। एकुर्ली ते तळेगाव रोडची दुर्दशा, लोकप्रतिनिधी व प्रशासनाची बघण्याची भूमिका। एकुर्ली रास्ता लोकांचे जीव घेण्याच्या प्रतीक्षेत। एकुर्ली ते तळेगाव रोडची अत्यंत दुर्दशा झाली आहे। या रस्त्यावरून साधे पायदळ पण चालणे कठीण झाले आहे। एखाद्या रुग्णांना उपचारासाठी वर्धा सेवाग्राम किंवा सावंगी येथे नेण्याचे असल्यास रस्त्यामुळे त्या रुग्णांच्या जीवाला कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याकडे लोकप्रतिनिधीचे तसेच प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे। सदर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी निवेदन देऊन सुद्धा रस्त्यांचे व्यवस्थित करण्यात आले नाही। त्यामुळे त्या एकुर्ली येथील ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे। मुख्य संपादक विनोद माहुरे सह वर्धा तालुका प्रतिनिधी अमोल गिरटकर। दिनांक 22/4/2026 रोजी आपण आज एकुर्ली या गावी आलो आहे। वर्धा तालुक्यातील एकुर्ली गाव आहे। या ठिकाणी जो आपल्याला रस्ता दिसतो हा रस्ता आहे की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हाच नेमकं समजायला मार्ग नाही। या ठिकाणी दैनंदिन व्यवस्था झाली, दुर्दशा या रस्त्यात झाली आहे। अनेक वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही रस्त्याचे काम केलेले जात नाही, त्यामुळे या येणाऱ्या नागरिकाला खूप त्रास होतो। त्या संदर्भात आपल्या येथील गावातील माजी सरपंच आहेत साहेब आहे, भास्कररावजी साहेब। सर, आपण या ठिकाणी या रस्त्याची ये-जा करतात, काय आपल्याला परिस्थिती भोगावं लागत आहे? मी सर्वात पहिले आपलं ॲक्शन इंडिया टीव्हीचं मी स्वागत करतो। आमचं गाव एकुर्ली तर तळेगाव एकुर्ली अल्लीपूर हा रस्ता 10 ते 12 वर्षापासून खड्डेमय झालेला आहे। वारंवार गावाच्या वतीनं आम्ही बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा यांना सुद्धा निवेदन दिलं आहे। याच्याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा झाली आहे, परंतु आजपर्यंत या रोडचं काम केलेलं नाही आहे आणि नेहमी हे फक्त खड्डे बुजवतात आणि 1 महिन्याने जशाच तसंच होतात, मलमपट्टी करतात, फक्त मलमपट्टी करतात आणि त्याच्यामध्ये कुठलेही डांबर खड्ड्यामध्ये टाकत नाही आणि ब्रशने ते साफ केल्या जात नाही। ह्या गावाची दैनंदिन वर्दळ हे व्यवस्था, हा रस्ता पाहून ह्या गावाच्या जनतेचे हाल होत आहे, गाड्यांचे सुद्धा नुकसान होत आहे। आणि हा रस्ता एवढा महत्त्वाचा आहे की आज महाराष्ट्रामध्ये नसून आज आपल्या भारतामध्ये सुद्धा नावाजलेलं नाव आजनसरा या ठिकाणी हा दरवळीचा रस्ता असून याच्याकडे शासनाचं दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही ग्रामस्थ सर्व गावाच्या वतीनं आम्ही समोर इशारा देतो की आता भरपूर झाला आहे यांचं आश्वासन। याच्यानंतर आम्ही आंदोलन करण्याचा ग्रामस्थच्या वतीने एकुर्ली सर्वांच्या वतीनं आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देतो। एवढ्यावर जर ते शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही या ठिकाणी मोठं जात आंदोलन सुद्धा करणार आहे, असं आम्ही सर्वांनी गावाच्या वतीने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। तरी शासनाने वारंवार हा रोड परिपूर्ण करावा, जोपर्यंत रोड पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही एकुर्ली ग्रामस्थ थांबणार नाही, आमची ही लढाई चालूच राहणार आहे, एवढं तुम्हाला या ठिकाणी मी विनंती करतो। धन्यवाद। या ठिकाणी परत काकाजी आहेत। काकाजी, जर एखादी पेशंट या गावातून न्यायचं राहिलं तर पेशंट कधी रस्त्यामुळे दगावेल याची गॅरंटी आहे, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? पेशंटचं असं आहे की या रोडमध्ये खूप गड्डे असल्यामुळे 2-3 डिलिव्हरी या गड्ड्यामध्येच झाल्या, दवाखान्यावरी पोहोचल्याच नाही। शासन लक्ष देऊन नाही राहिलं आणि वारंवार आम्ही तक्रार करून हे शासनाची आमच्यावर म्हणजे काही लक्ष नाही। या ठिकाणी जे निवडणूक प्रतिनिधी आहेत जे निवडून येतात त्याकडे फक्त ते मताचा जोगवा मागायला येतात, पण रस्त्याकडे कुठलेही लक्ष देत नाही, त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता साहेब? या ठिकाणी साहेब आम्ही आपल्या जिल्ह्याचे खासदार, ह्या क्षेत्राचे आमदार यांना सुद्धा निवेदन दिलं आहे। या ठिकाणी जीवहानी सुद्धा झालेली आहे, परंतु शासन आणि प्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष करत आहे। ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस आम्हाला आश्वासनं देतात, परंतु आजपर्यंत आम्ही कुठलंही ह्या गावाचं आश्वासन परिपूर्ण केलं नाही। परंतु हा रोड खड्डामय आहे का खड्ड्यात रोड आहे का रोडमध्ये खड्डे आहेत समजायला येत नाही आणि या ठिकाणी गावाचे बरेच हाल आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी एक दुसरी सुद्धा अपेक्षा आहे की ह्या गावामध्ये नेटवर्क नाही आहे, तरी आमची एक विनंती आहे, या ठिकाणी जिओचं सुद्धा एक नेटवर्क द्यावं आणि ह्या रोडची ताबडतोब ह्या परिपूर्ण रोड करण्यात यावं हीच आमची विनंती आहे। जर या ठिकाणी आमची शासनानं विनंती या ठिकाणी मंजूर केली नाही तर मोठं जात या ठिकाणी महिला सहित पूर्ण गावात या ठिकाणी आक्रोश एक आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल।
समस्याचं माहेर घेर म्हटलं तर आज एकुर्ली गाव दिसतं. यांच्या बोलण्यावर असं वाटतं का प्रत्येक या ठिकाणी या गावात समस्या दिसते. रस्त्याची समस्या आहे, नेटवर्क समस्या आहे, असंख्य या ठिकाणी अधिकारी पण हजर राहत नाही, वेळोवेळी येत नाही. त्यामुळे या गावात दुर्लक्ष होत आहे. त्याकडे सतत दुर्लक्ष या गावाकडे लोकप्रतिनिधी असेल, शासकीय प्रतिनिधी असेल यांनी तातडीने लक्ष देऊन या रस्त्याचं काम तातडीने पूर्ण करावं अशी या एकुर्ली गावाच्या ग्रामस्थांची मागणी होत आहेत. ॲक्शन इंडिया मुख्य संपादक विनोद भावरेसह वर्धा तालुका प्रतिनिधी अमोल गिरटकर.